किरण शिर्के इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. डावखऱ्या शैलीचे गोलंदाज आहेत आणि डावखऱ्या शैलीचेच बॅटर आपण स्ट्राईकला पाहू शकता. राजू पाटे आणि त्यांच्या बरोबरीने आकाश गोरे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. पंचांचा इशारा इथे येईल. मॅचला होईल सुरुवात. आजच्या दिवसातील ऑल इंडिया ओपन गटातील पहिलीच मॅच इथे सुरू होते. दोन्ही टीमला शुभेच्छा. पंचांचा इशारा येईल. लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू इथे प्रगतीपथावरती. पहिल्या चेंडूवरती बिडांच्या डोक्यावरून बॉल खेळून काढलाय लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेने. पहिल्या चेंडूवरती दैक घुमाके चौकार. 4 धावा. 12:31 बरोबर इथे पहिला चेंडू पडला आणि पहिल्या चेंडूवरती राजू पाटे यांचा क्लास इथे पाहायला मिळाला. बॅटच्या अगदी समोर चेंडू हाताळला गेला आणि त्यानंतर सरळ बॅटचा वापर मिडॉनच्या डोक्यावरून इथे पॉवर प्लेच्या षटकांचा घेतलेला पुरेपूर फायदा आणि पहिल्या चेंडूवरती ठोकलेला हा चौकार. 4 धावेने इथे शुभारंभ तर केलाय. धावसंख्येची सुरुवात इथे केली जाते. आघाडीचे दोन्ही बॅटर इथे सज्ज आहेत. गोलंदाज देखील पुन्हा एकदा सज्ज झालेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने इथे खेळून काढलाय. डीप काऊ कॉर्नर सीमारेषा पार. येतोय षटकार 6 धावेंसाठी. सुरुवात अगदी धूमधडाक्यामध्ये. पहिल्या चेंडूवरती चौकार. त्यानंतर राजू पाटे यांच्या बॅटमधून आलेला एक गगनचुंबी षटकार 6 धावेंसाठी. सुरुवात तर अगदी धूमधडाक्यामध्ये केली आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला अशाच पद्धतीने बॅटिंग करावी लागते. जे राजू पाटे सातत्याने आपण करताना पाहिलेलं आहे. कित्येक व्यावसायिक स्पर्धांमध्ये आपण त्यांचा खेळ पाहिलाय. प्रत्येक स्पर्धेमध्ये जो आक्रमण पवित्र आहे, जो पॉवर प्लेमध्ये गरजेचा असतो, ती पॉवर प्लेची बॅटिंग आपल्याला राजू पाटे यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये देखील, या मॅच मध्ये देखील पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 बिग हिट. 10 धावा झाल्यात. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा बिग हिटचा प्रयत्न. पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर. बॉलला फेकून दिलाय. डीप लॉंग ऑन सीमारेषा पार. येतोय षटकार 6 धावेंसाठी. बघा, सकाळच्या काही मॅचेसमध्ये जर आपण पाहिलं ना तर फक्त आणि फक्त चौकार षटकार येत आहेत. आजची जी खेळपट्टी आहे ना, ही गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरली आहे. प्रत्येक गोलंदाजाला इथे मात्र चौकार आणि षटकारानेच सामोरं जावं लागतंय. प्रत्येक गोलंदाज इथे खर्ची गोलंदाजी करतोय. ही खेळपट्टी आज कुठेतरी दाखवून देते की फक्त बॅटरचंच काम आहे, गोलंदाजांना इथे गोलंदाजी करता येत नाहीये. बॅटच्या अगदी समोर चेंडू येतात आणि त्यानंतर बॉल देखील सीमारेषेच्या पलीकडे इथे मार्गस्थ केला जातोय. चौकार षटकार षटकार. धावसंख्या होते ती 16. पुन्हा एकदा हा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. खोदून काढण्याचं काम केलंय परंतु शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये इथे चेंडू अडवला जाईल. चांगलं कमबॅक इथे म्हणावं लागेल. बचावात्मक गोलंदाजी करणं हा देखील सर्वोत्तम पर्याय आहे गोलंदाजाकडे. विकेट इथे तुम्हाला प्राप्त केली जाईल परंतु त्यासाठी थोडंसं बचावात्मक गोलंदाजी इथे करावी लागेल. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 16. चौथा चेंडू इथे निर्धाव. पुढचा चेंडू. इथे देखील लोअर फुल टॉस ऑन साइडला खेळला. गॅप मोठी आहे आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय डीप वाईडिश लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या मधोमध बॉल जाईल 1 बाउन्स सीमारेषा पार. येतोय चौकार 4 धावेंसाठी. भल्या भल्या गोलंदाजांना इथे खरपूस समाचार देण्यात येतोय. प्रत्येक बॅटर हा विस्फोटक अशी बॅटिंग करतोय. अगोदरच्या मॅच मध्ये देखील तुम्ही पाहिलं असाल पुणे जिल्हा नियामक मंडळाचे 2 संघ जे तगडे आणि ताकदवान संघ म्हणून त्या संघांकडे पाहिलं जातं. वारजे विरुद्ध कसबा ही मॅच आपण पाहिली आणि त्यामध्ये देखील पहिली बॅटिंग करत असताना 4 षटकांमध्ये तब्बल 103 धावा या मैदानामध्ये पूर्ण करण्यात आला आणि तो संघ इथे विजयी देखील झालाय. 30 सुरुवात इथे केली जाते. धावसंख्या देखील आपण पाहतोय 20. इथे देखील इनसाइड आउट. बॉल जाईल सीमारेषा पार. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला भेदत. येतोय षटकार 6 धावेंसाठी. पहिल्या षटकामध्ये 26 धावेंचं भलं मोठं पॅकेज इथे गोलंदाजाला देण्यात आलंय. स्वप्नातही वाटलं नसेल की गोलंदाजाला इतक्या धावा या मैदानामध्ये खर्च होऊ शकतात. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना तर ज्या गोलंदाजाकडे वेग आहे आणि ज्या गोलंदाजाकडे चेंडू वळवण्याची ताकद आहे, तो गोलंदाज नेहमीच मातीच्या खेळपट्टीवरती अधिराज्य गाजवतो. परंतु ही खेळपट्टी नेहमीच बॅटरला साथ देते आणि दुपारच्या सत्रामध्ये तरी प्रामुख्याने म्हणजे कित्येक स्पर्धा
याच मैदानामध्ये संपन्न झाल्यात आणि त्या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहिलेलं आहे की गोलंदाजांवरती नेहमीच अधिराज्य गाजवलेली ही खेळपट्टी फलंदाजांना देखील साजेशी कामगिरी करून देताना आपण पाहिलेली आहे. चला टाइम लिमिटकडे लक्ष ठेवा. वेळेचं महत्त्व तुम्हाला असणं गरजेचं आहे. 12:31 पहिला चेंडू पडलाय, त्यामुळे तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 5 षटकं कंप्लीट करायची आहेत. अन्यथा शेवटच्या षटकासाठी तुम्हाला एक खेळाडू 30R सर्कलमध्ये अतिरिक्त तैनात करावा लागेल. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय मॅन फ्रॉम पिंपरी चिंचवड साहिल गायकवाड. वैयक्तिक कोठ्यातील पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक इथे हाताळण्यासाठी येत आहेत. साहिल गायकवाड इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहे. नुकतीच या मैदानामध्ये संपन्न होणारी स्पर्धा मॉर्टर ट्रॉफी, या स्पर्धेमध्ये एका दिवसामध्ये 14 विकेट्स या गोलंदाजाने प्राप्त केल्यात आणि तोच गोलंदाज पुन्हा एकदा त्याच खेळपट्टीवरती इथे मैदानामध्ये सज्ज होतोय. पाहूया कामगिरी कशा पद्धतीने केली जाईल. पहिल्या चेंडूवरती गती काहीशी कमी केली, परंतु इथे मिस टाइम स्ट्रोक देखील जाईल. लॉंग लेग सीमारेषा पार, येतोय षटकार 6 धाब्यांसाठी. आणि प्रत्येक बॉल आणि प्रत्येक मॅच कुठेतरी असं प्रेक्षकांना देखील पाहताना इथे मजा येत असेल की ही हायलाइट आहे. इथे सिंगल डबल धावा घेतल्याच जात नाहीये. इथे वेगवेगळे फटके, म्हणजे या क्रिकेट जगतामधील अनोख्या फटक्यांचा आविष्कार या प्रत्येक चेंडूवरती पाहायला मिळालेला आहे. प्रत्येक फटका हा वेगवेगळ्या धाटणीचा खेळण्यात येतो आणि त्यावरती चौकार षटकारांची मोहर देखील लावली जाते. इथे देखील आपण पाहिलं असेल की बॅटरने अगदी गुडघा टेकवत लॉंग लेगच्या दिशेने चेंडूला दिशा दिली. म्हणावा तसा चेंडू बॅटवरती आला नाही, परंतु जितका आला तितका देखील चेंडू सीमारेषेच्या पलीकडे घेऊन गेला. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 32 धावा, 32 रन्स ऑन बोर्ड. 32 धावा झाल्यात. दोन्ही बाजूने आक्रमण आहे आणि आक्रमण इतकं वेगवान आहे की गोलंदाजांना इथे काहीच सुधरत नाहीये. पुढचा चेंडू इथे देखील उलटा पुलटा, परंतु चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईट बॉलचा इशारा केला. कुठेतरी वाटलं की चेंडू निर्धाव जाईल, परंतु हा देखील दिशा भरकटणारा चेंडू आणि पंचांनी लगेचच गोलंदाजाला दंडित केलंय. जमीन लगत दोन्ही हात केलेत समांतर, धावा कळवल्या ताबांतर. मिस्टर एक्स्ट्राच इथे धावसंख्येमध्ये जोडल्या जातील. धावसंख्या 33. 7 चेंडूंमध्ये 33 झाल्यात. 36 चेंडूंची ही मॅच आहे. 7 मध्ये 33. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रयत्न केला. स्विच हिट, बॅट वरतून चेंडू हलकासा ब्रश आणि त्यानंतर आपण पाहतोय डीप मध्ये इथे चेंडू ट्रॅव्हल होईल चौकारासाठी 4 धाब्यांसाठी. काय फटका इथे सजवला जातोय. अजूनही बॅटरच्या बॅटमधून म्हणावा तसा चेंडू बॅटवरती येत नाहीये, परंतु जितक्या येतोय तितक्या देखील धावा मोठ्या प्रमाणात देऊन जातोय. म्हणजे बॅटर देखील खुश असेल. आज कशी बॅट फिरवा, आडवी तिडवी कशी बॅटमधून धावा येणार आहेत. आणि हाच कॉन्फिडन्स असतो ना, हा नेहमीच माणसाला यशाच्या दिशेने वाटचाल करून देतो. मनोबल वाढवणारी फटकेबाजी आहे. मिस टाइम देखील चौकार षटकार जाऊ शकतो. जर परफेक्ट टायमिंग झाला तर मात्र तो कॉन्फिडन्स द्विगुणित होण्याची संधी इथे प्राप्त होईल. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल केलाय. 2 क्षेत्ररक्षक 30R सर्कलच्या बाहेर आहेत. एक डीप वाईडिश लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट, हे 2 खेळाडू 30R सर्कलच्या बाहेर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर हलकासा चेंडू काटा बदलतोय. काहीशी गती कमी केली. लाईन आणि लेंथमध्ये काहीसा इथे बदल केला आणि त्यामुळे फार वेळानंतर इथे निर्धाव चेंडू येतोय. पहिल्या षटकामध्ये देखील एकच चेंडू निर्धाव होता, परंतु 26 धावा आल्या. या षटकामध्ये देखील आतापर्यंत 3 चेंडू हाताळले, त्यामध्ये एक निर्धाव आहे, तर एक चौकार एक षटकार देखील आलाय. पुन्हा एकदा हा चेंडू ऑन साईडला खेळलाय. डीप काऊ कॉर्नरमध्ये इथे चेंडू ट्रॅव्हल होईल. मिड विकेटचे खेळाडू अगदी वेगात येतील. 1 हँड पिकअप फेकी करतील. त्या दरम्यान 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 39 धावा. प्रत्येक मॅच ही महत्त्वाची आहे. लीग फॉर्मॅट आहे. प्रत्येकाला संधी इथे वारंवार मिळणार आहे, परंतु जो सगळ्यात जास्त प्रमाणात त्या संधीचं सोनं करेल तोच संघ आज विजयाच्या दिशेने वेगात वाटचाल करताना पाहायला मिळेल. पुढचा चेंडू इथे देखील अखूट टप्पाचा चेंडू आहे. इनसाइड आउट. इथे
चॉप करण्याचा प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न फसतोय. चेंडूने घेतलेली अतिरिक्त उसळी आणि त्या दरम्यान चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातात आहे. या खेळपट्टीचा अंदाज येण्यासाठी तुम्हाला काही काळ इथे विकेटवरती थांबावं लागतं, विकेटवरती वेळ घालवावा लागतो. ज्याप्रमाणे सुरुवात झाली, अगदी सेट ऑन फायर इथे दोन्ही बॅटरने कामगिरी केली आहे, परंतु गोलंदाजांना इथे कमबॅक करण्यासाठी काही वेळ इथे घालवावा लागेल. पुढचा चेंडू इथे देखील इनसाइड आउट आणि पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा. इथे आपण पाहतोय डीप वाईडिश लॉंग ऑफ डोक्यावरून बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. अनोखा फटका इथे सजवला जातोय आणि त्या दरम्यान षटकार खेळला जातोय. 6 धाब्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 45 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर विदाऊट लॉस. एकही बॅटर बाद नाहीये. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आणि प्रामुख्याने तुम्ही दोन्ही बॅटरकडे जर पाहिलं ना तर ठरवून खेळतात. पहिले 6 चेंडू राजू पाटे खेळलाय, त्यामध्ये जर आपण पाहिलं तर 26 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर इथे आकाश गोरे यांनी देखील 6 चेंडू खेळून काढले आणि त्यामध्ये देखील आपण पाहिलं तर 18 धावा इथे ज्या पूर्ण केल्या जात आहेत आणि धावसंख्या जर आपण पाहिलं तर 45 धावा झाल्या. 12 चेंडूंमध्ये 45 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सत्यम चौधरी एक फिरकीचा जादूगर आहे. कित्येक वर्षानंतर आपण या गोलंदाजाला पाहतोय. ॲक्च्युली फिरकीचा जादूगर आहे. आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती भल्या भल्या बॅटरला इथे नमवलेलं आहे. ओके, या मैदानामध्ये कशा प्रकारे कामगिरी होईल. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा आणि त्यावरती जी गिरकी इथे घेतली जाते, बॅटच्या समोरून चेंडू जे वळण घेतोय त्या वळणावरती इथे बॅटरला मात्र अडकवलं जात आहे. पहिला चेंडू निर्धाव. सत्यम चौधरी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आहेत. हे फिरकीचे जादूगार आहेत. पुढचा चेंडू इथे देखील टप्पा पडल्यानंतर मिस टाइम स्ट्रोक आणि इथे अप्रतिम झेल. गणेश आडवळे इथे टिपतील झेल आणि पहिल्या विकेटचं पतन. राजू पाटे इथे होतील बाद. पहिला बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. स्वतः संघमालक तिथे डीप मिड विकेट मध्ये तैनात आपण पाहिले आणि त्या दरम्यान सुरेख असा झेल, एका हाताने टिपलेला झेल. प्रयत्न चांगला केला त्यामुळे हा झेल इथे हाताला येऊन चिटकला. चांगला प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला अशी झेल टिपता येत नाहीत. आणि पहिलाच बॅटर इथे राजू पाटे बाद होतोय तर त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतील. विशाल निगोट अजून एक अष्टपैलू खेळाडू या संघामध्ये आपण खेळताना पाहतोय. राजू पाटे बाद झालेत. विशाल निगोट अजून एक लेफ्ट हँडेड बॅटर इथे मैदानामध्ये येतील. चांगला चेंडू इथे गोलंदाज सत्यम चौधरी यांनी हाताळलाय आणि चांगली गोलंदाजी आहे. फिरकी गोलंदाजांना नेहमीच इथे यश प्राप्ती झालेलीच आहे आणि सत्यम चौधरी जर आपण पाहिलं ना तो तेवढा कमांड आहे गोलंदाजांमध्ये. चेंडूला इथे योग्य पद्धतीने हाताळण्याची ती कला अवगत आहे आणि त्याचा ते फायदा पुरेपूर घेत आहेत. पहिलं षटक हाताळण्यासाठी आले आणि पहिल्या षटकामध्ये त्यांनी जे यश प्राप्त करून दिलंय, परंतु तितकाच ताकदवान बॅटर पुन्हा एकदा त्यांच्या समवेत आहे. पाहूया कशा पद्धतीने इथे गोलंदाजी केली जाईल. इथे देखील आखूड टप्प्याचा चेंडू आल्या आल्या उलटा पुलटा स्विच हिट. बॉल जाईल डीप वाईडिश थर्ड मॅन च्या दिशेने. सीमारेषा पार येतोय खणखणी चौकार 4 धाब्यांसाठी. 4 धाब्याने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्येमध्ये 4 ने वाढ झाली आहे. धावसंख्या होते ती 49 धावा. चांगला फटका इथे खेळून काढला आणि त्या दरम्यान आपण पाहिलं तर चौकार. 4 धाब्याने धावसंख्येमध्ये वाढ. 49 धावा. हे तिसरं षटक सुरू आहे. मोठा फटका या षटकामध्ये देखील इथे येतोय. पुन्हा एकदा शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेग मध्ये इथे चेंडू मार्गस होईल. 1 धाव त्या दरम्यान पूर्ण होईल. 50 धावा ज्या पूर्ण झाल्या. वाह, सुरेखरित्या इथे फेकी करण्यात आली. 1च धाव असेल. धावसंख्येत 1 ने वाढ. संघाच्या 50 धावा पूर्ण झाल्यात. 50 अप. हे तिसरं षटक अजूनही प्रगतीपथावरती आहे. 50 झाल्यात. म्हणजे ही जर वाटचाल अशी सुरू राहिली तर 100 पार जायला वेळ लागणार नाही. या इनिंग मध्ये जर आपण आतापर्यंत पाहिल्या तर 5 सिक्स आणि 4 चौकार या धावसंख्येमध्ये आपण येताना पाहिलेले आहेत.
क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल. धावसंख्या आपण पाहतो इथे 50 धावा झाल्यात. आकाश गोरे इथे स्ट्राईकला आहेत. पुन्हा एकदा चेंडू सुरेखरित्या इथे हाताळला गेलाय, परंतु पंच कळवतील. फेअर डिलिव्हरी काहीच इथे निदर्शनात आणलं आणि बॅटरने देखील अगदी खेळाडू वृत्तीने कळवलं की बॅटचा संपर्क झालाय आणि त्याचमुळे ते कुठल्याही प्रकारची अतिरिक्त धाव नसेल. 49 धावा झाल्यात. पुन्हा एक धावा. काय चेंडू वळवलाय. ती चेंडूला भिंगरीप्रमाणे स्वरूप आलंय आणि ती देखील गर गर फिरत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 50 धावा झाल्यात 3 षटकांच्या समाप्तीनंतर. पुढच्या महिन्यामध्ये देखील एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. याच भागामध्ये पुणे प्रीमियर लीग, एक भव्य दिव्य अशी हप्पीच टेनिस बॉल क्रिकेट लीग ही पहिल्यांदाच पुणे जिल्ह्यामधील हप्पीच या टेनिस बॉल क्रिकेटमधील तारे सितारे आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील, ज्यामध्ये 1 लाख रुपयांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, द्वितीय क्रमांकासाठी 71, तृतीय क्रमांकासाठी 51, तर चतुर्थ क्रमांकासाठी 31,000 रुपयांचं पारितोषिक आपल्या भेटीला येणारे पुणे प्रीमियर लीग हप्पीच टेनिस बॉल क्रिकेटमधील महासंग्राम आपल्या भेटीला येणार आहेत. धायरी आणि त्यांच्या ग्रामस्थांच्या वतीने एक भव्य दिव्य आयोजन छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ही स्पर्धा संपन्न होणार आहेत आणि पुढच्याच या महिन्यामध्येच त्या स्पर्धेचं लाईव्ह ऑक्शन आपण 15 तारखेला करणार आहोत आणि मे महिन्यामध्ये त्या स्पर्धेचं 13 मे रोजी या स्पर्धेचं भव्य असं उद्घाटन आपण धायरी भागामध्ये संपन्न करणार आहोत. लगेच आपण मॅचकडे वळतोय. गोलंदाजी मार्कवरती अभिजित दुधे इथे गोलंदाजी मार्कवरती येतात. डावखुऱ्या शैलीचा एक अजून एक तेजपुंज गोलंदाज इथे गोलंदाजी मार्कवरती आहे. कित्येक दशकं या गोलंदाजाने देखील गाजवली आहेत. प्रतीकसारख्या संघामध्ये देखील कित्येक वर्ष या गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीचा दबदबा निर्माण करताना आपण पाहिलंय. पाहूया आज कशा प्रकारे मंगलमूर्ती इन्फ्रास्ट्रक्चर्स या संघाच्या माध्यमातून इथे गोलंदाजी करतील. अनुभव आहे, पाहूया तो अनुभव इथे कामी येईल. तर तितकाच अनुभवी बॅटर इथे विशाल निगोट गोलंदाजी बॅटिंगसाठी सज्ज होत आहेत. पहिला चेंडू फुल टॉस आणि त्यानंतर बॉल जाईल लॉंग लेग सीमारेषा पार. येतोय चौकार 4 धाब्यांसाठी. खराब चेंडू इथे हाताळल्यानंतर मात्र चुकीला माफी नसेल. जो चुकला त्याचा कार्यभाग इथेला संपला. पहिला चेंडू आपण म्हणू शकतो वॉर्मअप डिलिव्हरी होती, परंतु शरीर भेदक मारा आणि तो देखील फुल टॉस. फक्त दिशा देण्याचं काम विशाल निगोट यांनी केलं आणि त्यानंतर धावसंख्येची दशा इथे बिघडली जाते. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 54. चौथ्या षटकाची सुरुवात देखील चौकाराने केली जाते. मागच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर काहीसा इथे धावांवरती अंकुश लावण्याचं काम इथे केलं गेलं, परंतु इथे या षटकाची सुरुवात चौकाराने होते. पुन्हा एकदा सरळ बॅटचा वापर. बॉल करेल बाउंड्री लाईनची सफर. इनसाइड आउटचा फटका. बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय षटकार 6 धावेंसाठी. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील तुम्ही पाहू शकता अगदी बॅटच्या रडारमध्ये चेंडू मिळाला आणि त्यानंतर त्याचा करेक्ट कार्यक्रम इथे करण्यात आला. अजितदादा यांचं चांगलं वाक्य आहे की आपल्या पट्ट्यात आलं की आपण कार्यक्रम करतोच आणि असा पट्ट्यात चेंडू मिळाला की त्याचा करेक्ट कार्यक्रम इथे केला जातोय. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 60. अभिजित दुधे यांचं देखील स्वागत इथे चौकार आणि षटकाराने केलं जात आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसतोय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. जे जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये अलगद जाऊन बॅटर अडकला जातोय. विकेटचं पतन. इथे बॅटर क्रमांक 2 विशाल निगोट होतील झेलबाद. दुसरा बॅटर बॅक 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 टू द पॅव्हिलियन. नागेश यांनी टिपलेला सुरेख असा झेल आणि अभिजित दुधे यांनी देखील केलेलं सुरेख असं कमबॅक. 2 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके आले, परंतु तिसऱ्या चेंडूवरती ज्या बॅटरने आक्रमण चढवलं त्या बॅटरला इथे अडकवण्याचं काम देखील केलंय. टिक फॉर टॅक जशाच तसं उत्तर इथे गोलंदाजाने देखील दिलंय. बॅटर क्रमांक 2 इथे विशाल निगोट बाद होतात आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर सातत्याने मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून ज्या खेळाडूची मोठ्या प्रमाणात वर्णी लागते ते रणजित पराठे इथे नवीन बॅटर मैदानामध्ये जोडले जातील. कशा प्रकारे इथे कामगिरी केली जाते. एक पॅक टीम आपण इथे पाहू शकता. सचिन ढवळे प्रहार 11 हा संघ टॉस जिंकल्यानंतर हरल्यानंतर बॅटिंग करतायत, परंतु तो निर्णय देखील त्यांच्या पथ्यामध्ये पडतोय. कारण आतापर्यंत जी सुरुवात झाली ती सुरुवात अगदी अप्रतिमरित्या आहे.
म्हणजे कुठल्याही गोष्टीची सुरुवात जर चांगली झाली तर शेवट स्वाभाविकच आहे चांगला होतो. म्हणजे कुठल्याही गोष्टीला आपण प्रामुख्याने सुरुवातीपासूनच पाठबळ देणं, धावसंख्या उभारणं हे फार गरजेचं असतं. त्यामुळे मोठी धावसंख्या इथे उभी राहू शकते. पाहूया गोलंदाजाने इथे कमबॅक केलंय. नवीन आलेले बॅटर कशा प्रकारे ज्या सुरुवातीच्या बॅटरने इथे बॅटिंग केली त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून बॅटिंग करतील की गोलंदाज इथे पुन्हाने इथे कमबॅक करतील. पुढचा चेंडू अभिजित दुधे यांचा रणजित फराटे यांच्यासाठी. हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा आहे. खोदून काढण्याचं काम केले गेलंय. धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे डायरेक्ट हिट. धाव तर इथे पूर्ण आहे की नाही याची पडताळणी आपण लगेच तिसऱ्या पंचांकडे इथे वळतोय आणि आपले तिसरे पंच आपल्याला इथे निदर्शनात आणून देतील की ही धाव योग्य पद्धतीने पूर्ण केली आहे की नाही याची पडताळणी केली जाईल. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर केला जाईल. tenniscricket.in माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज केलं जातं आणि त्यांची संपूर्ण टीम पुन्हा एकदा कार्यरत होईल आणि तिसऱ्या पंचांकडे आपल्याला हा निर्णय सोपवताना मुख्य पंचांना पाहतोय आणि तिसरे पंच आपल्यापर्यंत हा निर्णय सोपवतील. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय बॅटर इथे बाद नसेल, नॉट आउट. आताची एक धाव आहे. फार वेगवान इथे धाव पूर्ण केली. थोडीशी रिस्क होती परंतु रिस्क घेतल्याशिवाय तुम्हाला धावा इथे बनवता येणार नाहीत आणि ती एक धाव रणजित यांच्या खात्यामध्ये जोडली जाईल तर सांघिक धावसंख्येमध्ये देखील वाढ. धावसंख्या होते ती 61 धावा. 61 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. दोन्ही डावखुऱ्या शैलीचे बॅटर इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला आहेत परंतु या दोन्ही बॅटरला कामगिरी करावी लागेल. सुरुवात तर चांगली केली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करण्यात येतोय. इथे देखील वाह सुरेखरित्या चेंडूला वळवलाय. बघा मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला ज्यावेळेस नवीन गोलंदाज येतात त्यावेळेस या खेळपट्टीची माहिती घेणं फार गरजेचं असतं. आता अभिजित दुधे यांना देखील कळलेलं आहे की या खेळपट्टीवरती चेंडू वळवता येतो आणि वळतो देखील कारण मातीची खेळपट्टी आहे आणि अशा खेळपट्टीवरती जर चेंडू वळवण्याची ताकद तुमच्याकडे असेल ना तर तो चेंडू आपोआप वळवला जातो. आणि इथे देखील अभिजित दुधे यांच्याकडून पाहिलं गेलं की चेंडू हलक्या हाताने इथे फिरवला आणि ते वळण. चेंडू निर्धाव. धावसंख्या 61. पुन्हा एकदा तोच प्रयत्न परंतु चेंडू काहीसा पुढे हाताळला गेला. त्या दरम्यान बॅटवरतून चेंडू इथे डीप काऊ कॉर्नरमध्ये खेळला जातोय. त्या दरम्यान सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 62 धावा. 4 षटकांचा खेळ संपलाय. 62 धावा झाल्यात. बघा 2 षटकांमध्ये 45 धावा होत्या. त्यात जर सरासरीने धावा केल्या असत्या तर कदाचित 90 पार धावसंख्या गेली असती परंतु जे तिसरं षटक इथे हाताळलं जातं त्या तिसऱ्या षटकामध्ये सत्यम चौधरी यांनी जे षटक हाताळलं त्यामध्ये अवघ्या 5 धावा आणि राजू पाटेसारखा बॅटर आघाडीचा बाद झाला. त्यामुळे धावसंख्येमध्ये कुठेतरी कमतरता येताना आपण पाहिली. आणि चौथ्या षटकामध्ये देखील अभिजित दुधे यांनी हाताळलेले षटक त्यामध्ये देखील 12 धावा म्हणजे चांगलं षटक आहे. या खेळपट्टीवरती अशा वातावरणामध्ये अशा बॅटरच्या विरोधात 10 ते 12 धावा म्हणजे सर्वात चांगलं षटक. 22 मिनिटं झालेली आहेत. चला 22 मिनिटं झालेली. तुम्हाला थोडंसं पटपट खेळावं लागेल. अजून 3 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं 1 षटक पूर्ण करायचे. अन्यथा तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये पॅनलाइज केलं जाईल. खुल्या गटासाठी आपण 1 मिनिट प्रत्येक षटकामागे अतिरिक्त दिलेला आहे. पहिला चेंडू इथे मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि विकेटचं पतन. नागेश यांनी पुन्हा एकदा टिपलेला सुरेख असा झेल. विकेट क्रमांक 3. तिसरा बॅटर इथे झेलबाद होऊन तंबूच्या आश्र बॅक टू द पॅव्हिलियन. सत्यम यांनी केलेली अप्रतिम अशी गोलंदाजी. एवढ्या दूरवरचा प्रवास करून आज त्या संघामध्ये का दाखल झाले त्याची
गरज कशा पद्धतीने आहे, ती गरज कशा पद्धतीने भागवली जाते याची देखील आपण पाहिलं तर गोलंदाजी इथे सत्यम चौधरी यांची आपण पाहिली आहे. पहिल्या षटकामध्ये देखील 5 धावा तिथे खर्च केल्या, एक बॅटर बाद केला. या षटकामध्ये देखील पहिल्या चेंडूवरती इथे विकेट प्राप्त केली आहे. चला 22 मिनिटं झालेली होती, तुम्हाला माहिती नसेल तर सांगून ठेवतो. 25 मिनिटामध्ये तुमची 5 षटकं संपणं फार गरजेचं आहे. हे 5वं षटक सुरू आहे, 3 मिनिटामध्ये जर संपलं नाही तर मात्र तुम्हाला शेवटच्या षटकासाठी पॅनलाइज केलं जाईल, याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. नवीन बॅटर इथे आपण पाहतोय श्रीकांत खुणे. मागच्या मॅचमध्ये देखील तुम्ही स्थानिक गटामध्ये पाहिला असाल, परंतु या स्पर्धेचा नियम आहे स्थानिक गटातील खेळाडू आपण खुल्या गटामध्ये खेळताना पाहतोच. आणि श्रीकांत खुणे इन फॉर्म बॅटर इथे मैदानामध्ये सज्ज होत आहेत. या खेळपट्टीचा नक्कीच अंदाज इथे आलेला आहे, परंतु शॉर्ट अटेम्प्ट इथे न केल्या कारणाने पंचांनी इथे घोषित केलंय की इथे धाव ग्राह्य धरली जाणार नाहीये. काय चेंडू इथे हाताळला म्हणजे बॅटरला देखील इथे समजू शकलेलं नाहीये. चेंडू इथे आपण पाहतोय निर्धाव. काय गोलंदाजी इथे करतायत सत्यम. इथे देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव आहेत. दोन्ही बाजूला जे चेंडू वळवले जात आहेत ती वळण इथे बॅटरला मात्र अडकवून ठेवतायत, थांबून ठेवताय, बांधून ठेवताय. बेड्या ठोकण्याचं काम इथे गोलंदाज करतायत. अप्रतिम गोलंदाजी आहे सत्यम चौधरी. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव आहे. बघा याच अगोदरच्या मॅच मध्ये केलेली अप्रतिम अशी बॅटिंग आपण श्रीकांत खुणे यांची पाहिली आहे, परंतु आता गोलंदाज इथे वेगळा आहे. या गोलंदाजाकडे ती क्षमता आहे. कित्येक भल्या भल्या बॅटरला उभं ठेवण्याचं काम, अगदी विकेटवरती नाचवण्याचं काम या गोलंदाजाने केलेलं आहे. आणि तो गोलंदाज पुन्हा एकदा या खेळपट्टीवरती अधिराज्य गाजवतोय. बॅक टू बॅक 3 चेंडू इथे निर्धाव हाताळले जात आहेत. पुढचा चेंडू इथे मात्र फॉलिंग स्वीप आणि बॉल जाईल डीप फाईन लेग, सीमारेषा पार. येतोय खणखणीत चौकार 4 धावेंसाठी. अशा बॅटरला, जो सेट बॅटर आहे, जो इनफॉर्म बॅटर आहे, त्या बॅटरला इथे अशा पद्धतीने जर चेंडू मिळाला तर त्यावरती तो प्रहार नक्कीच करतो. या 4 धावेनंतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते 66 66 धावा. 3 बॅटर बाद आहेत. 66 धावा झाल्यात, 3 बॅटर बाद आहेत. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू आहे. पुढील मॅचचा कॉल देखील इथे केला जातोय. पुढील मॅचचे दोन्ही संघ आपले प्लेइंग 11 लगेच आपण तयार करायची आहे आणि टॉससाठी आपण इनिंग ब्रेकमध्ये प्रेझेंटेशन बॉक्समध्ये देखील जोडलं जायचं आहे. हा चेंडू देखील इथे बॅटची एज आणि त्यानंतर एक धाव इथे पूर्ण केली जाते. दुसरीच्या प्रयत्नात श्रीकांत खुणे इथे बाद होत आहेत. विकेटचं पतन होतंय. गरज नसताना धाव घेण्याचा प्रयत्न आणि श्रीकांत खुणे इथे धावबाद होऊन तंबूच्या आश्रयाला. 4थ्या विकेटचं पतन होतंय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 67 धावेंवरती 5वा बॅटर डगआउटच्या दिशेने. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण पाहतोय 6ला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा अभिजित दुधे इथे शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी येत आहेत. वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या आणि संघासाठी 6वं षटक हाताळण्यासाठी येत आहेत. पहिला चेंडू इथे निर्धाव.
रणजित फराटे आपण पाहतोय स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतील. 67 धावा आतापर्यंत झाल्यात. अंतिम 5 चेंडू आहेत. बघा सुरुवात 45 धावा 2 षटकांमध्ये होत्या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये, परंतु त्यानंतर केलेली अप्रतिम अशी गोलंदाजी, त्यामध्ये सत्यम चौधरी आणि त्याचबरोबर अभिजित दुधे. हा चेंडू देखील मिस टाइम स्ट्रोक आहे. 1 धाव त्या दरम्यान पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न केलाय, दुसरी धाव देखील वेगात. येस 2 धावा इथे वेगात पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती उलट सुलट 69. 69 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 6वं षटक सुरू आहे. 69 धावा इथे पूर्ण झाल्यात. 6वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. रणजित फराडे आणि त्याचबरोबर अभित चव्हाण ही जोडी मैदानामध्ये आहे. 69 धावा. मागच्या 15 चेंडूंचा जर विचार केला तर काही निर्धाव चेंडू आहेत. विकेट्स देखील आपण येताना पाहिल्या आहेत आणि चौकार षटकार जर आपण पाहिले तर कुठेतरी थांबवले गेलेत. 2 चौकार 1 षटकार मागच्या 15 चेंडूंमध्ये आलेत. हा चेंडू देखील हेलिकॉप्टर उडवलाय आणि मिड ऑफच्या दिशेने लॉंग ऑफमध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. त्या दरम्यान 2 धावा वेगात पूर्ण केल्या जातील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 71 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यात 71 धावा झाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील फार गरजेची आहे, कारण धावसंख्येला आकार द्यायचा आहे म्हटल्यानंतर तुमच्याकडे ही चपळता असणं देखील गरजेचं आहे. 71 धावा झाल्यात या षटकातील. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. शेवटचे 3 चेंडू आहेत आणि पुढील मॅचचा कॉल पुन्हा एकदा इथे केला जाईल. चेंडू देखील फॉलिंग स्वीप डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू इथे मार्गस्थ होतोय. 1 धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात अभित चव्हाण इथे बाद होतील. एकही चेंडू न खेळता बॅक टू द पॅव्हेलियन. आताची एकच धाव आहे. 72 या धावसंख्येवरती 5वा बॅटर बाद आहे. रणजित फराटे स्वतःकडे आताची एकही नाही, एक शॉट आहे. मला वाटतं त्यासाठी रेफर घेतलाय. धाव पूर्ण आहे की नाही नॉन स्ट्राईक एंडला चेक करायचंय. तिसऱ्या पंचांकडे ही विनंती केली जाते की नॉन स्ट्राईक एंड वरती रणजित फराटे यांनी योग्य पद्धतीने बॅटिंग क्रीजमध्ये बॅट इथे टिकवली आहे की नाही याची पडताळणी आपण करतोय. टेक्नॉलॉजीचा वापर इथे केला जाईल. जो एक रिव्ह्यू आहे त्या रिव्ह्यूचा वापर इथे रणजित फराटे लगेचच करतायत. त्यांना शाश्वती आहे की मुख्य पंचांनी जो निर्णय दिला आहे त्याच्यावरती थोडीशी शंका आहे आणि शंकेचं निरसन आपण लगेचच करणार आहोत. टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना आपले tenniscricket.in जे ऑपरेटर आहेत साहिल सर देखील आपल्याबरोबर जोडले जातील आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये समित जोशी सर आहेत आणि आपल्यापर्यंत हा निर्णय सोपवला जाईल की धाव इथे पूर्ण आहे की नाही आणि त्यावरती आपल्याला धावसंख्या पूर्णपणे समजून येईल. चला पुढील मॅचचा कॉल इथे केला जाईल. यशवंत भाऊ पाचंगे शिरसाट 11 त्यांच्या विरोधात कोण आहे? धीरेनभाई शाह स्पोर्ट्स क्लब. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे. आपली प्लेइंग 11 इथे जमा करायची आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये लगेच आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. यशवंत भाऊ पाचंगे शिरसाट स्पोर्ट्स क्लब विरुद्ध धीरेनभाई शाह स्पोर्ट्स पिंपरी चिंचवड येथून आलेला हा संघ आहे. संघाचे संघनायक आपल्याबरोबर जोडले जातील आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय की इथे रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इथे ती धाव अपूर्णच आहे. आपण मुख्य स्क्रीनवरती देखील पाहू शकता एकही धाव नाहीये, परंतु विकेट इथे प्राप्त केली जाईल. 71च धावा आहेत आणि 5 बॅटर बाद आहेत. अजूनही या षटकातील काही चेंडू शिल्लक. निहाल तुसामत इथे मिस्टर MPL जे मैदानामध्ये दाखल होत आहेत. पंचांचा इशारा इथे पंचांचा कॉल आहे वाईट बॉलसाठी. पंच इथे कॉल करतील कारण इथे गोलंदाज मला वाटतं बरोबर पंचांच्या समोर आल्या कारणाने त्यांनी वाईट बॉलसाठी इथे तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे. मुख्य पंचांचा हा रेफर आहे आणि तिसरे पंच आपल्यापर्यंत हा निर्णय सोपवून देतील. डायरेक्टर टू TV अंपायर.
ॲम्ब्युलन्स आहे याच्यामध्ये पिक्चरमध्ये बघतो ना. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा निर्णय इथे आपल्यापर्यंत येतोय आणि तिसरे पंच कळवतात की बॅटर ज्या पद्धतीने इथे सफल होऊन खेळले त्याच अनुषंगाने इथे निर्णय आपल्यापर्यंत येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगली गोलंदाजी अंतिम षटकामध्ये देखील अभिजित दुधे यांनी जी गोलंदाजी केली आहे, अवघ्या 4 धावा या 5 चेंडूमध्ये खर्च केला, तर एक विकेट देखील त्यांनी रनआउट स्वरूपात इथे प्राप्त केली आहे. अंतिम चेंडू असेल या षटकातील या इनिंगमधील. 71 धावा झाल्या होत्या या चेंडूवरती देखील एक धाव इथे वेगात पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न केला आहे आणि दुसरी धाव देखील इथे जेमते वेगात पूर्ण केली आहे. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. धावसंख्या आपण पाहू शकता 73 धावा झाल्यात आणि विजयासाठी 74 धावींची गरज असेल. जी सुरुवात झाली शेवट मात्र तसं आपल्याला होताना पाहायला मिळाला नाही, परंतु 74 धावा डिपेंड करणारे देखील गोलंदाज या संघामध्ये आहेत आणि 74 धावेंचा पाठलाग करणारे बॅटर देखील या संघाकडे आहेत. मॅच अगदी रंगतदार होईल. कुठे जाऊ नका, पाहत रहा प्रहार प्रीमियर लीगचा एक दैदिप्यमान क्रिकेट सोहळा सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मैदानामध्ये संपन्न होतोय. आपण मॅच समरी देखील पाहू शकता. सचिन ढवळे प्रहार 11 या संघाने प्रथमतः बॅटिंग करत असताना राजू पाटे यांच्या बॅटमधून जी सुरुवात करण्यात आली, त्यांच्या बॅटमधून 8 मध्ये 26, त्यानंतर आकाश गोरे 11 मध्ये 19, विशाल निगोड 5 मध्ये 15, रणजित फराटे यांच्या बॅटमधून देखील आपण पाहिलं तर काही धावा इथे प्राप्त केल्या जातात. 7 मध्ये 7, त्यानंतर श्रीकांत कोणे 5 मध्ये 5, त्यानंतर अभित चव्हाण एकही चेंडू न खेळता बाद आणि निहाल तुसामत देखील एकही चेंडू न खेळता नाबाद आहेत. ही बॅटिंग कार्ड आपण पाहिलं 6 षटकांमध्ये 74 धावा. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी आपण पाहू शकता. किरण शिर्क्यांनी एका षटकामध्ये 26, त्यानंतर साहिल गायकवाड एका षटकामध्ये 19, त्यानंतर सत्यम चौधरी ड्रीम स्पेल 2 षटकांमध्ये 10 धावा खर्च करत असताना इथे विकेट देखील त्यांनी प्राप्त केल्यात. 2 विकेट आणि त्यानंतर अभिजित दुधे यांनी 2 षटकांमध्ये 18 आणि एक बॅटर देखील बाद केलाय. 73 धावा बनवल्यात आणि 74 धावींची गरज असेल. 36 चेंडूंमध्ये जितक्या चेंडू आहेत त्याच्या डबल धावा बनवायच्या आहेत आणि त्या कशा पद्धतीने बनवल्या जातील आणि कशा पद्धतीने त्या रोखल्या जातील ते ऐकण्यापूर्वी आपण पुढील मॅचचा टॉस प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करतोय आणि तिथे आमचे सहसमालोचक, आमचे गुरुवर्य, आमचे मार्गदर्शक नरेश धोमे सर आपल्याबरोबर जोडले जातील आणि पुढच्या मॅचचा कॉल केला जाईल यशवंतभाऊ पाचंगे शिरसाट स्पोर्ट्स विरोधात धीरेनभाई शहा स्पोर्ट्स पिंपरी. या 2 संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण लगेच टॉस बॉक्समध्ये जोडायचं आहे आणि लगेच इथे आपण टॉस करणार आहोत आणि आमचे सहसमालोचक आपल्याबरोबर जोडले जात आहेत. ओ टू नरेश सर, धन्यवाद. चला संघनायक चला. शिरसाट स्पोर्ट्स यशवंतभाऊ पाचंगे फाउंडेशन. सन्माननीय समीर तुपे सरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल संपन्न होतोय आणि शैलेश सर कॉइन शिरसाट स्पोर्ट्सचे संघनायक यशवंतभाऊ पाचंगे, शिरसाट स्पोर्ट्स अमित तापकीर.
मॅच ऑन करा प्लीज. टॉस तर होतोय. सचिन ढवळेस मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रस्तुत प्रहार प्रीमियर लीगच्या ऑल इंडिया ओपन पूल मधील पहिल्या फेरीचा दुसरा सामना आपल्या समोर येतोय. मॅच आहे धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन पिंपरी चिंचवड विरुद्ध शिरसाट स्पोर्ट्स तथा यशवंतराव पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन शिरूर या दोन संघामध्ये. संघनायक आपल्या समोर विजय खडके आणि अमित तापकीर उपस्थित आहेत. तर नाणेफेक करण्यासाठी ज्यांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय सन्माननीय समीर भाऊ तुपे यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. तर टॉस करतील पाहुणे. दरम्यान कॉल असेल अमित तापकीर यांचा. प्लीज टॉस द कॉइन. फाउंडेशन हा कॉल आहे आणि फाउंडेशन आलेलं आहे. तर टॉस जिंकलाय अमित तापकीर. या काय निर्णय असेल अमित? आम्ही क्षेत्ररक्षण करू पहिल्यांदा. खरं तर एरिया वाईज असोसिएशनला आपण ग्राउंडमध्ये खेळलेला आहात. खूप चांगली माहिती या ग्राउंडची आणि मैदान बघून संघामध्ये काय विशेष बदल आपण केलेला आहे? मैदान खूप छान आहे आणि विकेट पण खूप फास्ट आहे. खूप स्कोर होतो आहे, त्यामुळे आम्ही स्पिनर्स घेतलेत आणि कमीत कमी धावा द्यायचा प्रयत्न करू आम्ही. ही स्पर्धा आपण ग्रास ग्राउंडवरती बघतोय. ओपन ऑल इंडिया ओपन पूलमध्ये देखील आपण खेळताय. निश्चित काय सांगाल या स्पर्धा? सचिन सरांचं नियोजन खूप छान असतं. मागच्या वर्षी पण आम्ही खेळलो होतो, ह्यावर्षी पण खूप सुंदर नियोजन केलं आहे. थँक्स. आणि ह्यावर्षी एरिया वाईजला पण सचिन सरांनी संधी दिली आणि ती पण फ्री एंट्री करून संधी दिली. त्याबद्दल सचिन सरांचं खूप अभिनंदन करतो. थँक्यू बोलतो सरांना. आणि असंच संधी देत जा पुण्यातल्या मुलांना, ते पण ओपनला खेळतील, मोठे होतील. थँक्यू सचिन सर. पहिल्यांदा फलंदाजी करायची विजय खडके. धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन, आज कोणते खेळाडू तुम्ही इथे घेऊन आलेला आहात? माझे सर्व खेळाडू पुण्यामधलेच आहेत. फक्त एकच बॉलर बोलावला सिब्बान शेख. बाकी सगळे माझे पुण्यातलेच प्लेयर आहेत. जे मी प्रत्येक वेळेस खेळतो तेच प्लेयर आहेत, म्हणजे चेंजेस केले नाही मी. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. आपण बघतोय मॅच ओपन पूल मधली, अर्थातच पहिला सामना आहे दोन्ही संघांचा. यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन आणि शिरसाट स्पोर्ट्स विरुद्ध धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन. तर शिरसाट स्पोर्टनं टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. इथेच थांबूया प्रेझेंट टॉस बॉक्समध्ये आणि त्यानंतर जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे आपल्या समोर जोडले जातील शैलेश निवंगुणे सर. धन्यवाद. जॉईन होत आहेत मनीष पाटील सर. तर दुसरा डाव सुरू झालेला आहे आणि दुसऱ्या डावामध्ये आपण जर पाहिलं तर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना नागेश वाडेकर यांना आपण स्ट्रायकर एंडला पाहिलं होतं. पहिला बॉल ऑफस्टमच्या बाहेरचा फॉलो करण्याचा प्रयत्न नागेश यांचा. विकेट किपर चांगल्या पोझिशनमध्ये सचिन ढवळे सर. आणि पहिला बॉल डॉट आल्यानंतर पुढचा बॉल पायात टाकला होता आणि मिड ऑनला झेल देऊन नागेश वाडेकर यांचा खेळ संपलेला आहे. सुरुवात उत्तम राहिलेली आहे. निहाल तुसाबर्ड यांच्या वतीनं पहिल्या षटकाची हाताळणी केली जाते. 36 चेंडूंमध्ये 74 धावांचं लक्ष गाठायचं होतं. त्यापैकी पहिले 2 बॉल चांगल्या दर्जाचे पाहायला मिळाले आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाज आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक बॅटर इज निलेश ढगे. स्ट्रायकर्स एंडला आपण पाहतील. बघा टाइम लिमिट आहे, त्यानुसार तुम्हाला खेळ खेळावा लागेल. आपण देखील त्या गोष्टीची सूचना दिलेली आहे. 1:10 स्वप्नील भालेराव यांनी अगोदर चांगला खेळ दिलाय. वेगवान बॉल, तितक्याच वेगानं बॅट स्विंग, स्वीपर कव्हर होईल क्लिअर आणि तिसऱ्या बॉलवर दुसऱ्या डावाच्या येतोय चौकार. 4 धावा. निलेश ढगे यांनी रॉयल एंट्री केलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये दुपारच्या सत्रामध्ये ऑफस्टमच्या बाहेरचा वाईड हाफ व्हॉलीला खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केलेला आहे. थोडं दुरून खेळलेत आणि अलॉंग द ग्राउंड हा बॉल जातोय. तेज आउटफील्डवर सरकत असताना सीमारेषा पार. क्षेत्ररक्षक तैनात होते डीप कव्हरला, पण त्यांचा प्रतिकार कमी पडला आणि या 4 धावांची नोंद आपण करतोय मंगलमूर्ती इन्फ्रास्ट्रक्चरच्या स्कोर शीटवर. धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 4 धावा. चौथा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवर निहाल. थोडासा ऑकवर्ड टायर बॅटरचा निलेश ढगेचा पण बॉलला प्लेस केलेला आहे. वेळ काढून घेतले. मिडॉनला बॉल येतो तोपर्यंत एक सिंगल होते कंप्लीट. धावसंख्या पोहोचते 5 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 74 धावांचा पाठलाग करायचं झालं म्हणजेच प्रत्येक षटकामध्ये किमान 12च्या गतीने धावांचा पाठलाग करावा लागेल. ते गणित आहे आणि जसं सचिन ढवळे सरांकडून गणित हा विषय खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितला जातो
तीच चर्चा आपण विद्यार्थ्यांकडून ऐकलेली आहे. म्हणूनच पाहूया आता हे गणित कुठला संघ व्यवस्थित सोडवतोय. एका बाजूला पहिल्या षटकाची सुरुवात आतापर्यंत चांगली राहिलेली आहे. सचिन ढवळेज प्रहार 11 या संघाची. निहाल तुसामच्या वतीनं निहाल तयार. स्ट्रायकर एंडला स्वप्नील ड्राईव्ह केलंय इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचे स्ट्रायकर साइडला थ्रो डिरेक्ट हिट झाला असता कदाचित चित्र दिसलं असतं, पण त्या कदाचित विकेट जाऊ शकला असता, पण तसं काय घडत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि तितक्याच वेगानं तो थ्रो आपण ओव्हरसेफ झालेत का त्याची चाचपणी करणार आहोत tenniscricket.in च्या स्ट्रॉंग रूममध्ये. सकाळी आपण जेव्हा विद्यार्थिनींचं क्रिकेट पाहिलं तेव्हा जयश्री ज्या कॅप्टन होत्या त्यांनी मत नोंदवलं की सचिन सर गणित हा विषय इतक्या व्यवस्थित समजून सांगतात तर गणितावर जास्तीत जास्त मार्क्स मिळतात सर्व विद्यार्थ्यांना. म्हणून प्रत्येक शिक्षकाची एक वेगळी ओळख आहे. त्या ओळखीवरच ते आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात, त्यांना करिअर घडवण्यासाठी ती मदत करतात, दिशादर्शक बनतात. तसेच आहेत सचिन ढवळे सर. क्रिकेटसाठी देखील तितकंच प्रेम त्यांचं सातत्याने पाहायला मिळालेलं आहे. मागच्या 12 पर्वांपासून आपण ही प्रहार प्रीमियर लीग न चुकता पाहतोय स्पर्धा. ओव्हरस्टेप झालेत का आपण ओव्हरस्टेप झालेत का त्याची चाचपणी चालू आहे tenniscricket.in च्या वॉररूममध्ये. निलेशने आतापर्यंत 5 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिले. स्वप्नील एका धावेवर थांबलाय. निहालने आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात आणि एक महत्त्वपूर्ण फलंदाज बाद केलेला आहे म्हणजे नागेश वाडेकर. हलक्यात घेऊन चालत नाही नागेशला, पण त्यांना पहिल्याच षटकात सिल्वर डकवर बाद होऊन परतावं लागलं. थोडी चर्चा होते क्षेत्ररक्षकांची. नो बॉल तर क्लोज होता आणि त्याचमुळे थोडासा वेळ घेतला आणि त्याचमुळे पूर्णपणे तो जे काय घडलंय ते धीम्या गतीनं अल्ट्रा स्लो मोशनने तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळालं. पुढचा बॉल फ्री हिट आणि आता पुन्हा एकदा सुधारित स्कोर आहे. शोएब आम्हाला कळवतं धावसंख्या पोहोचते 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा 1 गडी बाद. 7 रन्स ऑन बोर्ड आणि पुढचा बॉल फ्री हिट आहे. मुक्त फटका खेळण्याची संधी मिळते. बघा वेळ दिसत नाही पण खूप काही दाखवून जाते आणि म्हणूनच पाहूया आता ती वेळ येते का मंगलमूर्ती इन्फ्रास्ट्रक्चरच्या फलंदाजांची, कारण संधी त्यांना मिळते. फ्री हिटचा बॉल फेस करतोय स्ट्रायकर्स एंडला निलेश ढगे. धीम्या गतीचा बॉल आणि त्या बॉलला थेट उडवलंय लॉंग ऑफ सीमा रेषा पार. फ्री हिटच्या बॉलवर निलेश ढगेचा ब्लास्ट षटकार 6 धावा. जे काय कमवलं होतं ते आता गमवलेलं आहे. गोलंदाज निहाल तुसाबदने ऑफस्टमच्या बाहेरचा लेंथ बॉल होता आणि त्या लेंथ बॉलला इनसाइड आउटच्या पद्धतीने एक्झिक्यूट करताना वाईट ऑफ लॉंग ऑफ सीमरेषेच्या बाहेर पाठवलं आणि या 6 धावांची नोन स्कोर शिवडर दिली निलेश ढगेने. निलेश ढगे आले आणि ते आल्यानंतर धावसंख्येचा वेग वाढतोय. पुढचा बॉल फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. डीप मध्ये रणजित फराटे बॉलवर पोहोचतील. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जात नाही कारण आता सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे. मंगलमूर्ती इन्फ्रास्ट्रक्चरची 74चा पाठलाग करताना 14 धावा बनवल्यात. जिंकण्यासाठी अजूनही 30 चेंडू आणि 60 धावांची गरज. 30 बॉल्स अँड 60 रन्स रिक्वायर्ड टू विन. पहिले 2 सामने जे आहेत ऑल इंडिया ओपन कॅटेगरीचे आपण 6-6 षटकांचे खेळवतोय. बोथ एंड गेम प्ले असेल पण जास्त वेळ घेतला जाणार नाही याची दखल देखील आपण घ्यायची. ही आपली स्पर्धा आहे आणि आपली स्पर्धा असताना आपण देखील
वेळेवर तो डाव संपवणार याची खात्री केली पाहिजे. बघूया सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकवर कोण बोलवला जातोय. निहालच्या नंतर बॉलर येत आहेत, विशाल निघोट येत आहेत, अजून एक सुपरस्टार पुण्याचे. बॉलिंग अटॅक तगडा आहे खरं तर. सचिन ढवळेच प्रहार 11 या संघाचा आढावा घेतला तर, आणि म्हणूनच कुठल्या गोलंदाजाला कुठल्या क्रमावर पाठवायचं हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि पाहूया ते पर्याय सचिन ढवळे सर आपल्या अनुभवाने कसे वापरतायत. फॉर एंड बॉलिंग ट्रॅकवर आता विशाल निघोट सज्ज होत आहेत. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतात स्ट्रायकर्स एंडला निलेश. आतापर्यंत त्यांनी 4 चेंडूंमध्ये 12 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. स्वप्नील थोडा रिलॅक्स पोझिशनमध्ये आहेत. सर्कलच्या आतल्या क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला. फाईन लेग सर्कलच्या आत आहे. शॉर्ट थर्डमॅन सर्कलच्या आत, गली पॉइंट, मिड ऑफ, मिड ऑन, स्क्वेअर लेग. सर्कलच्या बाहेर आपण डीप मिड विकेट पाहतोय आणि स्वीपर कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. आणि एक काउंटर अटॅक करणारी गोलंदाजी पाहायला मिळेल का? एका बाजूला फलंदाज निलेश ढगे ॲक्शन मोडमध्ये आहे. पुढचा बॉल थोडा दुरून खेळण्याचा प्रयत्न, बॉल रोटेट होतोय. टप्पा पडल्यानंतर हे रोटेशन निलेश ढगे यांना ओळखता आलं नाही. पुन्हा एकदा tenniscricket.in वर आपण पाहूया की पहिला बॉल कसा हाताळला गेलाय. एकंदरीत हार्डलेनवर बॉल पिच केला, ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ निवडला. अराउंड विकेटने येतात गोलंदाज आणि त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीनं त्या चेंडूची हाताळणी केली गेली आणि अशा पद्धतीनं पहिला बॉल डॉट येतोय. या दुसऱ्या षटकातला सुरुवात चांगली होते. विशाल निघोटची स्लाइस केले, अँटिसिपेशन आणि प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवताना लेट कट करून बॉलला पाठवलाय. थर्ड मॅन सीमारेषा पार. निलेश ढगेच्या बॅटमधून चौकार. परफेक्शन पाहायला मिळते आणि म्हणूनच सातत्यानं निलेश ढगेच तुम्हाला फ्रेममध्ये पाहायला मिळतात. ऑफस्टमच्या बाहेर शफल झाले होते. ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेरचा बॉल होता आणि त्याचमुळे त्या विड्थचा फायदा उचलताना हलक्या हाताने थोडा उशिरा कट करून 4 धावांचा चौकार वसूल केलेला आहे. एकंदरीत आता एका चांगल्या स्ट्राईक रेटनं मंगलमूर्ती इन्फ्रास्ट्रक्चर संघ पुढे सरकतोय. धावसंख्या 18. पुढचा बॉल बोल्ड, क्लीन बोल्ड आणि आता ते प्रतिउत्तर मिळते. काउंटर अटॅक दिसतोय विशाल निघोटचा. जरी या अगोदर चौकार आला होता, त्या चौकाराचा वचपा काढताना फलंदाजाला परतीचा प्रवास करण्यास प्रवृत्त केलाय निलेश ढगे. बॅक टू द आउट. जॉर्कर लेंथ हे तर सर्वात महत्वपूर्ण अस्त्र असते कुठल्याही गोलंदाजाकडे आणि त्या अस्त्राचा वापर योग्य त्यावेळी केलेला आहे. ज्या वेळेस फलंदाज डोकं वर काढत होता या डावामध्ये धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी त्यांच्याकडून सातत्याने तो प्रतिकार करत होता, पण यावेळेस जॉर्कर लेंथ आणि त्यावर त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं फलंदाज निलेश ढगेकडे. त्यांनी बॅकलिपचा वापर केला थोडा उशिरा, त्याचमुळे त्यांना परतावं लागलेलं आहे. 2 धक्के बसतायत मंगलमूर्ती इन्फ्रास्ट्रक्चर या संघाला. निलेश ढगे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये होते तोपर्यंत असं वाटत होतं की त्यांच्या सातत्यपूर्ण फलंदाजीने धावसंख्येचा पाठलाग होऊ शकेल, पण त्यांना छोटासा कॅमिओ देता आला. ते परतले आणि त्यांच्या जागेवर अनिकेत मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. खेड पुण्याचे अनिकेत रोडे मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. मिडल ऑर्डर स्ट्रॉंग आहे. मंगलमूर्ती इन्फ्रास्ट्रक्चर या संघाचा आपण आढावा घेतला तर दोन्ही संघ ताकदीचे आहेत, अनुभवाचे आहेत, गुणवत्तेचे आहेत. दर्जा त्यांचा चांगला वेगवेगळ्या मैदानात त्यांनी राखलेला आहे. पण आता प्रहार प्रीमियर लीगच्या या ऑल इंडिया ओपन कॅटेगरीमध्ये पहिला विजय कोण नोंदवतोय त्याची देखील चर्चा होऊ लागली. अनिकेत स्ट्रायकर एंडला, विशाल. पुन्हा एकदा अनिकेतच्या पायांचं मोजमाप विचारणारा चेंडू हाताळला. LBW ची अपील झाली आणि अनिकेतला पहिल्याच बॉलवर परतावं लागतंय. गोल्डन डकवर अनिकेतचा खेळ संपला. धक्का 3रा टीम मंगलमूर्ती इन्फ्रास्ट्रक्चर. तर रेफरल LBW साठी फलंदाजांनी घेतलाय जो एकच आहे, राईट. प्रत्येक संघाला एकच रिव्ह्यू आहे आणि आपण तो रेफरल घेतलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. मंगलमूर्ती इन्फ्रास्ट्रक्चरने LBW साठी रेफरल घेतलेला आहे. प्रत्येक संघाला आपण एकदा रेफरल दिलाय. लेट्स सी. यॉर्कर लेंथ बॉल आहे हे तर नक्की, पण आता इम्पॅक्ट स्टंप हिट होत आहेत का त्या सर्व गोष्टी चाचपणी केली जाईल. बॅट इन्व्हॉल्व आहे का त्या गोष्टी चाचपणी केली जाईल, पण नाही. परफेक्ट प्लम LBW OUT रेफरल गमावलाय मंगलमूर्ती इन्फ्रास्ट्रक्चरने. धक्का 3रा 18 धावा. 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये एक रिव्ह्यू तुम्हाला आहे आणि तो रिव्ह्यू
बॅटरिस्ट करणाऱ्या टीमने गमावलेला आहे. फिल्डिंग टीमचा एक रेफरल बाकी. आणि आता पाहूया नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये कोण येत आहेत. नवनाथ हडवळे. नवनाथ हडवळे नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये पोहोचत आहेत. थोडी दुरावस्था झालेली आहे मंगलमूर्ती इन्फ्रा या संघाची. खरं तर जेव्हा निलेश ढगे मैदानाच्या आतमध्ये पोहोचले त्यांनी आल्याच आपल्या त्या फलंदाजीची जादू दाखवण्याची सुरुवात केली, पण विशाल निघोट यांचा पर्याय सचिन ढवळे सरांनी वापरला आणि त्या पर्यायाने ब्रेस कंप्लीट केलेली आहे. लगातार 2 फलंदाज विशाल निघोट यांनी बाद केलेत आणि आता ते सज्ज होत आहेत पुढच्या बॉलसाठी. पण स्ट्रायकर्स एंडला आपण पाहतोय फलंदाज आलाय ऑन अ हॅट्रिक. बॉलिंग ट्रॅकवर विशाल. स्ट्रायकर एंडला नवनाथ हडवळे. धावसंख्या 18 गडी बाद झाले. 3 चांगली गोलंदाजी आतापर्यंत विशालच्या वतीने पाहायला मिळाले. दुसरं षटक आतापर्यंत त्यांनी आपल्या नावावर केलंय. हॅट्रिक बॉल पंचांच्या डावीकडून विशाल. हो, ग्लान्स करण्याचा प्रयत्न. चांगले एफर्ट्स फाईन लेगला पाहायला मिळत आहेत. वा, यालाच म्हणतात क्षेत्ररक्षणाचा उच्च स्तर जो पाहायला मिळालेला आहे. सचिन ढवळेच प्रहार 11 या संघाकडून आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत फाईन लेगला. धावसंख्या 19 झाले. बघा, उजवीकडे सरकत असताना बॉलवर नजर ठेवली सचिन ढवळे सर आपण ऑनस्क्रीन पाहतोय, ज्यांचं नेतृत्व खरं तर प्रहार प्रीमियरला लाभलंय आणि आता ज्यांची कॅप्टन्सी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सचिन ढवळेच प्रहार 11 या संघासाठी पूर्ण स्पर्धेला ज्यांनी एकतर्फी सांभाळलेलं आहे सचिन ढवळे सर, ज्यांनी नेहमीच क्रिकेटवर प्रेम केलंय, विद्यार्थ्यांवर प्रेम केलंय आणि विद्यार्थ्यांना काय आवश्यक आहे त्या गोष्टीची पूर्तता वर्षभर ते करत असतात. यूट्यूबच्या माध्यमातून देखील कित्येक विद्यार्थी त्यांचं मार्गदर्शन घेत आहेत स्पर्धा परीक्षांसाठी. हो, यावेळेस धीम्या गतीचा बॉल. बॅटची लिडिंग एज. बॉल मागे. फाईन लेग आहे. चुकलेत. दरम्यान एक सिंगल कंप्लीट केली जाते. दुसरा धावासाठी प्रयत्न चालू आहे आणि बॉल मात्र लॉंग स्टॉप क्लिअर करेल आणि मिळतील या 4 चौकार. क्षेत्ररक्षणाचा स्तर उंच करावा लागेल इतकाही तो कठीण एफर्ट नव्हता. बाळा चुकले आणि त्यांना बीट तर बॉल लॉंग स्टॉप सीमारेषा क्लिअर करताना पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ संपतोय. मंगलमूर्ती इन्फ्रास्ट्रक्चर 3 गडी बाद 23 धावा. 23 धावा 3 गडी बाद मंगलमूर्ती इन्फ्रास्ट्रक्चर. चला, टायमर स्टार्ट आहे. टायमर स्टार्ट आहे. आपण जास्त वेळ घेणार नाही, याची दखल घ्या. टायमर स्टार्ट आहे. दोन षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 23. बॉलिंग ट्रॅकवर येस निहाललाच कंटिन्यू करण्यात आलेला आहे, कारण मागच्या षटकामध्ये विशाल निघोटने फलंदाजांना बेहाल करण्याची भूमिका घेतली आणि आता पाहूया निहाल त्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय का. उलट पक्षी आपण जर स्वप्नील भालेरावचा खेळ पाहिला, जेव्हा पाऊस आला त्या सामन्यामध्ये स्वप्नीलने चांगला खेळ दिला होता. या मैदानाची त्यांची गाठभेट आहे, मैदानाला चांगलं ओळखतायत, पण त्यांना स्ट्राईक मिळेल कधी हा देखील एक प्रश्न आहे, कारण पुन्हा एकदा ते नॉन स्ट्रायकर एंडला आहे. 2 षटकांचा खेळ संपला आणि त्यांनी फेस केलाय फक्त 1 बॉल. स्ट्रायकर एंडला नवनाथ. स्लाइस केलंय. क्षेत्ररक्षक आहेत कव्हर पॉइंटचे. बॉलवर पोहोचतील. सिंगल कंप्लीट होते आणि सरते शेवटी स्वप्नील भालेरावकडे स्ट्राईक पोहोचते. धावसंख्या 1 ने पुढे सरकून 24 झाले. 24 धावा 3 गडी बाद. निहाल तुसाबनने मागच्या षटकात 14 खर्च केल्या होत्या, पण 1 विकेट त्यांच्या खात्यात होता आणि म्हणूनच पुन्हा एकदा त्यांचाच गोलंदाजी करण्यासाठी विचार सचिन ढवळे सरांनी केलेला आहे. तसा मी उल्लेख केला की गोलंदाजांचे पर्याय खूप चांगले आहेत सचिन ढवळेच प्रहार 11 या संघाकडे, पण त्या पर्यायांचा वापर योग्य त्यावेळी करायला हवा आणि त्यासाठीच तो अनुभव आहे सचिन ढवळे सरांचा. पण स्वप्नील भालेराव जशी चर्चा आपण केली होती, 24 धावा 3 गडी बाद. त्याच अंदाजात खेळतील का. स्वीप केले. क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगचे. या गवताच्या सपाट मैदानावर क्षेत्ररक्षण करणं थोडंसं सोपं आहे. चला, ओव्हरस्टेप झालेत का गोलंदाज त्याची चाचपणी करतो अंपायर्स कॉल. चला, मंचावर काही महत्त्वपूर्ण पाहुणे मंडळी आलेले आहे. सन्माननीय संतोषजी पासेलकर, कात्रज क्लासिक सोशल फाउंडेशनचे डायरेक्टर आहेत, त्यांचं आगमन व्यासपीठावर झाले. मनपूर्वक स्वागत. सन्माननीय नितीनजी शेलार, सामाजिक कार्यकर्ते, अध्यक्ष एकात्मिक मंडळ, त्यांचं देखील आगमन व्यासपीठावर. मनपूर्वक स्वागत. सन्माननीय प्रशांतजी निगडे, उद्योजक कात्रज, मनपूर्वक स्वागत. सन्माननीय रमेशजी चालवडी, उद्योजक कात्रज, मनपूर्वक स्वागत. सन्माननीय दिनेशजी काळे, उद्योजक कात्रज, मनपूर्वक स्वागत. तसेच किरणजी सुधाकर, उद्योजक कात्रज, यांचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्व सन्मान्य पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. हा नो बॉल आहे, म्हणजेच हा बॉल आता
जातोय फलंदाजी करणाऱ्या संघाच्या पक्षामध्ये, कारण आता एक्स्ट्रा रन मिळेल. पुढचा बॉल फ्री हिट आहे आणि म्हणूनच पाहूया आता सातत्यानं गोलंदाजांच्या बाबतीत ओव्हरस्टेप झाल्यानंतर तो तोटा संघाला भोगावा लागतोय. आणि उंची चांगली आहे गोलंदाज निहालची, त्याचमुळे पावलांवर नियंत्रण ठेवावं लागतं. जेव्हा तुम्ही एक तेज गोलंदाज आहात अशा वेळेला तुमच्या पावलांवर तुमचं नियंत्रण असायला हवं, पण तसं काही घडत नाहीये. पुढचा बॉल फ्री हिट, संधी आहे आता नवनाथला, स्ट्रायकर्स एंडला. खिचून मारलाय, ताकदीने मारला, क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचे स्टॉप करतायत बॉल. वा, यालाच म्हणतात परफेक्ट यूज ऑफ देअर बॉडी. उंच उडी घेऊन हा बॉल त्यांनी आपल्या कवेत घेतला. बॉल अडवला, फक्त एकदा पूर्ण करता आली. फ्री हिटच्या बॉलवर फक्त एक धाव मिळते. धावसंख्या जाते ती म्हणजेच 27 या आकड्यावर. पुढचा बॉल निहाल. ओ बघा काय प्रयत्न आहेत, प्रयत्नांची उंची नेहमीच आपण पाहिलं सचिन ढवळे सरांची. मग ती फलंदाजी असू द्या, ती गोलंदाजी असू द्या, ते क्षेत्ररक्षण असू द्या, ते यष्टिरक्षण असू द्या, प्रत्येक क्षेत्रात चांगलीच कामगिरी सचिन ढवळे सरांची पाहायला मिळाले. एफर्ट्स 100% बेस्ट. दरम्यान डॉट बॉल येतोय. धावसंख्या 27 झाले, 27 रन्स ऑन बोर्ड. एकूण एक खेळाडूला त्यांचं 100% योगदान द्यायचं आहे, मग ती भूमिका कुठलीही असू द्या. स्वप्नील भालेराव नेहमीच पश्चिम महाराष्ट्रामध्ये आयकॉन खेळ देण्यासाठी ओळखले जातात, पण तितकाच चांगला खेळ मिस्टर MPL निहालचा. इन्सर्ट आउट खेळले, संधी आहे, संधी आहे. क्षेत्ररक्षक येतात एक्स्ट्रा कव्हरचे. वेल जज कॅच. स्वप्नील भालेराव बॅक टू डगआउट. धक्का चौथा. टीम मंगलमूर्ती इन्फ्रास्ट्रक्चर. करण टुकरे यांनी तो झेल टिपलेला आहे आणि बघा किती मागे गेले ते, जवळपास 10 ते 12 फूट ते मागे घेऊन व्यवस्थित चेंडूवर नजर ठेवून जेव्हा सूर्य अगदी डोक्यावर असतो अशा वेळेला जज करणं वाटतं तितकं सोपं नाही, पण खूप चांगलं जजमेंट आपण पाहिलं आणि तो झेल पूर्ण झाला. व्यवसाय क्रिकेटचं महत्त्व तुम्हाला ओळखता आलं पाहिजे आणि म्हणूनच एक्सक्यूज देऊन चालत नाही, आपलं 100%च द्यायचे. यस, आता पंच एक इशारा देतील, त्यानंतर आपण ती चर्चा करूया नेमकं काय आहे. आणि आता इम्पॅक्ट प्लेअर बघा, हा इशारा आलेला आहे आणि आता प्रशांत शुक्ला इन होत आहेत आणि बाहेर जात आहेत साहिल गायकवाड. साहिल गायकवाड बाहेर जात आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये प्रशांत येत आहेत. इम्पॅक्ट प्लेअर आहे, इम्पॅक्ट प्लेअरचा रूल अप्लिकेबल झाला आहे आणि प्रशांत शुक्ला यांनी NB ट्रॉफीमध्ये शेवटच्या बॉलवर जो चौकार खेचून जिंकला होता सामना, ते अजून लक्षात आहे. तर आता प्रशांत शुक्ला मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत, ज्यांचं या मैदानाशी नातं या हंगामात अगदी जवळचं राहिलेलं आहे आणि मधल्या फळीतील एक स्ट्रॉंग बॅटर म्हणून ज्यांची ख्याती आपण विविध स्पर्धांमध्ये पाहिली. आता त्यांचं देखील चॅलेंज निहाल कसं एक्सेप्ट करतात पाहूया. पुढचा बॉल निहालचा. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय, मिड ऑफ नाहीये, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा बॉलवर पोहोचेल. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न होते नवनाथचे, पण त्यांना थांबण्याचा सल्ला दिलाय. धावसंख्या पोहोचते 28. गडीबाद झालेले आहेत 4. आतापर्यंत चेंडू हाताळले त्या षटकातले 5. शेवटचा एक बॉल बाकी. निहाल पुढचा बॉल आपट बार होता, या ठिकाणी डॉट येतोय. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटका समाप्तीने धावसंख्या पोहोचते 74चा पाठलाग करताना 28 धावा जिंकण्यासाठी अजून 18 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. 18 चेंडू 46 धावा. आता सामना थोडा झुकू लागलेला आहे सचिन ढवळे प्रहार 11 संघाच्या बाजूने, पण पाहूया अजूनही 3 षटकाचा खेळ बाकी आहे. सामन्यामध्ये खूप काही घडू शकते. आज आपण पाहिलं तर आदित्य जाधव हा एक महत्त्वपूर्ण फलंदाज राहिला, ज्यांनी 13 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केलंय.
ते देखील सकाळच्या सत्रामध्ये. आणि पाहूया तशीच तोडफोड फलंदाजी आता मंगलमूर्ती इन्फ्रास्ट्रक्चरच्या वतीने कोण खेळतोय की आतापर्यंत 2 षटकं जी आहेत, जे स्पेल आहे ते खूप चांगलं पूर्ण केलेलं आहे निहाल तुसाबदने. तर संतोषजी पासलकर सर यांच्याकडून एक बक्षीस आलेलं आहे. जो कोणी फलंदाज आता षटकार मारेल, कात्रज क्लासिक सोशल फाउंडेशनचे जे डायरेक्टर आहेत, षटकारासाठी 501 रुपयांचं बक्षीस सन्माननीय संतोषजी पासलकर सर यांच्या वतीनं जाहीर करण्यात आलेलं आहे. संतोषजी पासलकर सर जे क्लासिक सोशल फाउंडेशनचे डायरेक्टर आहेत कात्रजचे, त्यांच्या वतीने हे बक्षीस जो कोणी षटकार खेचेल 501 रुपये. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत प्रशांत शुक्ला आणि बॉलिंग ट्रॅकवर ज्यांनी 2 विकेट्स मागच्या षटकात मिळवले होते ते विशाल निघोट तेच कंटिन्यू करण्यात आलेले आहेत. स्पेल कंटिन्यू करताना ते आपण पाहतोय. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. ड्राईव्ह केलंय अलॉंग द ग्राउंड, बॉल पोहोचतोय फॉरवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. आतापर्यंत क्षेत्ररक्षणाचा चांगला स्तर सचिन ढवळेज प्रहार 11 या संघाकडून पाहायला मिळतोय. काल सन्माननीय आमदार बच्चू कडू सरांनी सुद्धा या स्पर्धेला भेट दिले. यांचंच नेतृत्व मार्गदर्शन नेहमीच सचिन ढवळे सर घेतात. त्यांच्याच मार्गदर्शनाअंतर्गत ही स्पर्धा आपण पाहतोय. सुरुवात या 4थ्या षटकाची सिंगलने झालेली आहे. धावसंख्या एका धावेच्या मदतीने पोहोचते ती म्हणजे 29 वर जिंकण्यासाठी अजून 17 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. 17 चेंडू 45 धावा. नवनाथ ज्यांच्याकडे ती ताकद आहे, ती उंची आहे, त्या गोष्टीचा फायदा उचलायला हवा. बॅटची इनसाइड एज. पुन्हा एकदा बाळा यांच्याकडून थोडा प्रतिकार कमी पडलाय पण आहे. फाईन लेगला प्रोटेक्शन. थ्रो होईल. स्ट्रायकर सेंडला मिळतात या 2 धावा. धावसंख्येचा वेग वाढवण्यासाठी एका धावेला 2 धावांमध्ये, 2 धावांना 3 धावांमध्ये परावर्तित करावंच लागेल तरच या धावसंख्येचा पाठलाग योग्य त्या पद्धतीने होऊ शकतो. आणि म्हणूनच मोठ्या फटक्यांचा शोध तर अपूर्ण राहिलेला आहे आतापर्यंत. जर आपण निलेश ढगे यांचा खेळ वगळला तर इतर फलंदाजांना मोठ्या फटक्यांसाठी ती मेहनत घ्यावी लागते. धावसंख्या 2 धावांच्या मदतीने पोहोचते 31 वर. 31 रन्स ऑन बोर्ड. स्ट्रायकरला नवनाथ. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. बॅटची इनसाइड एज. कनेक्शन बॅटच्या मध्यावर बॉलचं होत नाहीये, म्हणूनच यशस्वी फटके पूर्ण होत नाहीयेत. सातत्याने फलंदाज बॅकलिपचा वापर करत आहेत पण बॅकलिपचा वापर करताना टायमिंगची जडणघडण होत नाही. म्हणूनच 1 आणि 2 धावांवर समाधान व्यक्त करावं लागते. धावसंख्या 32 झाले. 74चा पाठलाग करताना अजूनही 42 धावांची गरज जिंकण्यासाठी. सुरुवात चांगली राहिली या षटकाची. पण आता पाहूया प्रशांत थोडासा वेळ ते स्वतःला देत आहेत जे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करता अशा वेळेला संयम सुद्धा महत्वाचा आहेच. पुल केले. क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नरचे. जास्त मेहनत करावी लागली नाही. ज्या ठिकाणी उपस्थित होते त्या ठिकाणी झेल त्यांनी टिपला. निहालने खूप चांगलं काम या अगोदर गोलंदाजी करताना दिलंय आणि आता क्षेत्ररक्षक म्हणून देखील त्यांची भूमिका उल्लेखनीय राहिली. प्रशांत शुक्ला ज्यांच्या या मैदानावर चांगल्या आठवणी आहेत, आज मात्र ते आठवण टिकवू शकले नाहीयेत. होत आहेत बाद. विकेट डाऊन. नवनाथ हडवळे तर मैदानाच्या आतमध्ये आहेच. त्यांच्या सोबतीने आता गणेश हडवळे मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. 32 धावा धावफलकावर आहेत आणि गडी बाद झालेत आतापर्यंत. 32 धावांवर 5 म्हणजे निम्मा संघ पॅव्हलियन बॉक्सच्या दिशेने परतलेला आहे. पुढील 2 संघांनी तयारीत राहायचं आहे. यशवंत भाऊ पाचंगे शिरसाट स्पोर्ट्स वर्सेस धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन. पुढचा बॉल. हो, संपर्क बॅटचा हलकासा रुबिकट. नॉन स्ट्रायकर्स एंडला रिले थ्रो. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे बॅकअपसाठी. धावांचा मोह झालाय पण धावांचा मोह पार करताना स्वतःच्या विकेटला सुद्धा वाचवावं लागेल. गणेश आणि नवनाथ हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत मंगलमूर्ती इन्फ्रास्ट्रक्चरचे. चौतीस धावा 5 गडी बाद. आतापर्यंत 4थ्या षटकात 5 बॉल डिलिव्हर्ड झालेले आहेत. 13 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. नवनाथ खेळतात 6 वर. 100चा स्ट्राईक रेट आहे. गणेशांच्या वतीनं 2चा स्ट्रोक आपण या अगोदर पाहिला. पुढचा बॉल.
ऑफस्टमच्या बाहेर सरकले आणि त्यानंतर यष्टीवधी चेंडू हाताळला आणि फर्निचर डिस्ट्रॉइड. विशाल काय गोलंदाजी करताना पाहायला मिळालंय. आपली निवड संघामध्ये का केले त्याचं प्रमाण देताना विशाल निगोट फॅन्टॅस्टिक बॉलिंग. 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 34 आघाडी बाद. जिंकण्यासाठी 12 चेंडू 40ची गरज. 12 चेंडू 40 धावा. चला 12 चेंडू 40 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत आता. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज अभिजित येत आहेत. थोडे उशीर आलेत का पण अजून पाहूया. करण आलेत. अजूनही अभिजित थांबलेत. अभिजित का थांबलेत आता तो प्रश्न प्रेक्षकांच्या मनात आहे. पण आता करण येतात मैदानाच्या आतमध्ये. गणेश आणि करण. पॅरिस कांबळे हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेले आहेत, जे नॉन स्ट्रायकर्स एंडला थांबतील आणि बॉलिंग ट्रॅकवर आता करण येतील. एक्स्ट्रा मेंबर्सने कृपया नावांची माहिती अचूक आम्हाला द्या, जेणेकरून ते अपडेट्स आम्ही घेऊ. वैयक्तिक पुरस्कार आहेत. जर तुम्ही चुकीची माहिती दिलीत तर मग त्या धावा किंवा त्या विकेट्स त्या खेळाडूच्या नावावर जाणार नाहीत. तर यस, पॅरिस फॅन्टॅस्टिक फिनिशर म्हणून त्यांना ओळखलं जाते. ते आता आपल्या संघाचा डोलारा सांभाळण्यासाठी पोहोचलेले मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकर्स एंडला. करण बॉलिंग ट्रॅकवर. ॲक्शन खूप चांगली करणची आणि तितकाच चांगला स्ट्रोक सुद्धा सजवला मिड विकेटला फलंदाज गणेश यांनी. आणि पॅरिस आता स्ट्रायकर साईडला पाहायला मिळत आहेत. करण बुलढाण्यावरून करण या स्पर्धेत खेळण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत आणि करणने या अगोदर झेल टिपताना आपली कामगिरी योग्य आहे ते दाखवलेले आहे आणि गोलंदाज म्हणून देखील आता पाहूया त्यांची भूमिका कशी ते आहे ते दर्शवत आहेत. तुम्ही कुठे राहताय त्यापेक्षा तुम्ही कसा खेळ खेळताय याला महत्त्व दिलं जाते. त्याचमुळे जर तुम्ही बुलढाण्यात आहात तर तुम्ही पूर्ण भारत भ्रमण करू शकता तुमच्या चांगल्या खेळाच्या आधारावर. आणि तसाच खेळ आतापर्यंत करणच्या वतीनं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाला आणि आता सुद्धा पहिला बॉल त्यांनी खूप चांगला हाताळला. स्ट्रायकर्स एंडला पॅरिस कांबळे पोहोचत आहेत. 11 चेंडू आणि 40 धावांची गरज. 11 बॉल्स अँड 40 रन्स. ऑन साईडला पुल केलंय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेटचे, जज करतायत पण त्यांचं जजमेंट कमी. बॉल जातोय डीप मिड विकेट सीमारेषा पार. मच नीडेड सिक्सर फॉर टीम मंगलमूर्ती इन्फ्रास्ट्रक्चर. पॅरिस बॅक इन ऍक्शन. पॅरिस याच कामासाठी ओळखले जातात आणि ते त्यांचं काम योग्य अदा करतात आणि फलंदाजांना घाम फोडतात आणि तेच पाहायला मिळालेलं आहे. ज्या फटक्यांची आवश्यकता आहे त्यासाठी ती सुरुवात तर त्यांनी केलेली आहे. 10 चेंडू जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. सामना सुरू ठेवण्याचं काम पॅरिसने केलंय. या अगोदर निलेश ढगे यांना आपण पाहिलं, ज्यांनी पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर आपल्या संघाची धुरा सांभाळली. चांगली सुरुवात त्यांच्या वतीनं मंगलमूर्ती इन्फ्रास्ट्रक्चरला मिळाली आणि त्यानंतर मधल्या काळामध्ये धावसंख्येचा वेग मंदावला होता आणि पुन्हा एकदा तोच वेग वाढवण्याच्या उद्देशाने पॅरिस मैदानाच्या आतमध्ये आले आणि आल्या पहिल्याच बॉलवर त्यांनी षटकार खेचला आणि आपल्या उपस्थितीची जाणीव त्यांनी दिली. 40 धावा आघाडी बाद. पुढचा बॉल फोर्स केले बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनचे. एक सिंगल होते कंप्लीट आणि एकाच धावेवर दोन्ही फलंदाजांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. जितक्या वेगानं चेंडू हाताळले जातात तितक्याच वेगानं बॅकलीटचा वापर सुद्धा फलंदाज करतायत पॅरिस कांबळे. जिंकण्यासाठी आता इक्वेशन सेट झालेलं आहे. 9 चेंडूंमध्ये 33 धावा. 9 बॉल्स अँड 33 रन्स रिक्वायर्ड टू विन. एक बॉल महत्त्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. हा सामना जिंकून तिसऱ्या फेरीत म्हणजे तिसऱ्या सामन्यामध्ये खेळण्याचा मौका त्यांना मिळणार आहे आणि त्याचमुळे जिंकलात तर मग थोडा रिलॅक्स राहण्याचा मौका मिळतो. ती पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे येते. आपसुकच तुम्ही चांगला खेळ देण्यासाठी सज्ज होता पुढच्या सामन्यासाठी आणि म्हणूनच ही पॉझिटिव्हिटी जर प्राप्त करायची असेल तर सामना जिंकणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी ती चढाओढ दोन संघांदरम्यान लागले. मंगलमूर्ती इन्फ्रास्ट्रक्चर आणि सचिन डोबळेस प्रहारी 11. नेक्स्ट बॉल ड्राईव्ह
क्षेत्ररक्षक नाहीये सर्कलच्या आतमध्ये, मिड विकेट आणि मिड ऑनला काऊ कॉर्नरचा पोचेल तोपर्यंत एक सिंगल होते कंप्लीट. एकादवेची वाढ, धावसंख्या पोहोचते 42. 6 गडी बाद जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 32 धावांची गरज, म्हणजे 8 चौकारांची आवश्यकता आहे. चांगली गोलंदाजी आता प्रत्येक करण जे बुलढाण्यावरून आपली उपलब्धी सिद्ध करण्यासाठी, आपला खेळ दाखवण्यासाठी, आपला गुणवत्ता ठासून भरलेला खेळ सादर करण्यासाठी आणि प्रेक्षकांचा आदर कमावण्यासाठी प्रहार प्रीमियर लीग मध्ये सज्ज झालेले आहेत. पुढचा बॉल ताकदीने मारायचा हा प्रयत्न होता, बेसबॉल हिट. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनचे श्रीकांत, बॉलवर येतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. या षटकात एक षटकार वगळला तर पूर्णपणे वचक करणचीच या षटकावर पाहायला मिळालेली आहे. 5 चेंडूचा खेळ संपलाय, धावसंख्या 6 गडी बाद 43. जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 31 धावांची गरज. 7 चेंडू आणि 31 धावा. सात चेंडू आणि 31 धावांची गरज. आतापर्यंत पाहूया, षटक चांगलं राहिलंय पण गणेश या शेवटच्या बॉलला आपल्या नावावर करतायत का? फुलटॉस आहे, हवेत आहे, फुलटॉस कॅन बी डेंजरस असं म्हटलं जातं आणि लॉंगॉनला झेल देऊन गणेश यांचा खेळ संपलेला आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 43. 7 गडी बाद जिंकण्यासाठी आवश्यकता आता 6 चेंडू 31 धावा. 6 बॉल्स अँड 31 रन्स रिक्वायर्ड टू विन. 6 चेंडू 31. चला, अजय पुराणिक यांना इम्पॅक्ट करून आता निलेश. चल, निलेश गोरे इम्पॅक्ट करून येत आहेत अजय पुराणिक यांना. या संपायर ओके, दिनेश गोरे यांना इम्पॅक्ट करून इम्पॅक्ट केलंय अजय पुराणिक यांना. चला, 6 चेंडू आणि 31 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचता येतं. दिनेश माने. ओके, दिनेश माने यांना इम्पॅक्ट करून घेतलेले आहे अजय पुराणिक. तर पॅरिस 8 वर आहेत. 5 षटकाचा खेळ संपलाय, धावसंख्या 43, रिक्वायर्ड रन रेट 31, म्हणजे 6 चेंडूंमध्ये 31 धावांची गरज आहे. पहिला बॉल या 6व्या षटकातला. चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा, बॅकलिपला खाली घेतलं, ऑन साईडला बॉलला टर्न केलं. क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेअर लेगचे, बॉलवर पोहोचतील, एक सिंगल होते कंप्लीट. थ्रो स्ट्रायकर्स एंडला. जिंकण्यासाठी 5 चेंडू 5 षटकार. 5 चेंडू आणि 5 षटकारांची आवश्यकता, म्हणजे 5 चेंडू 30 धावा हव्या आहेत मंगलमूर्ती इन्फ्रास्ट्रक्चरला. चांगली गोलंदाजी, पण फटका खेचायचा होता पण बॉल मागे जातोय आणि वेगानं आउटफील्ड तेज आहे आणि त्या तेज आउटफील्डवर बॉल वेगानं बाउंड्री लाईन क्लिअर करताना पाहायला मिळतो. ऑनस्क्रीन tenniscricket.in च्या 4 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवर आपण दिनेश माने यांना पाहतो, ज्यांना इम्पॅक्ट केलंय अजय पुराणिक यांच्या जागेवर. ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहेत वाईड ऑफ लॉंग ऑनला, जास्त हालचाल करत नाहीये, चालत चालत एक सिंगल कंप्लीट केली दोन्ही फलंदाजांनी. एक धाव नोंदवली जाईल स्कोर शीटवर आणि मंगलमूर्ती इन्फ्रासंघ पोहोचतो 49. 7 गडी बाद जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. सामना जवळपास आपल्या नावावर करण्याचा निर्धार पहिल्या षटकापासूनच केला होता. जसे पहिल्याच बॉलवर डॉट, दुसऱ्या बॉलवर विकेट मिळाली, त्यानंतर निलेश ढगे यांचा खेळ काही काळासाठी आपण पाहिला, पण त्यानंतर विशाल निघोड यांची गोलंदाजी, त्यामागोमाग निहाल तुसाबद यांचा 3रं षटक आणि त्यानंतर 4थ्या षटकावर सुद्धा पुन्हा एकदा शिक्कामोर्तक विशाल निघोट यांचं ताकदीने हा स्ट्रोक खेळलाय. मोठा गॅप होता, स्ट्रेट लॉंग ऑन क्लिअर होईल, 4 मिळतील चौकार. 4 धावांच्या मदतीने धावसंख्या 53, 50 ओलांडलेली आहे मंगलमूर्ती इन्फ्रास्ट्रक्चर या संघाने.
7 गडी बाद 53 धावा ताकदीने हा स्ट्रोक खेळला पॅरिस कांबळे. मी म्हणालो होतो की फंटॅस्टिक इनिंग फिनिशर आणि मॅच फिनिशर म्हणून त्यांना ओळखलं जातं, पण खूप जास्त धावसंख्येचा पाठलाग करत असताना चेंडू कमी असताना प्रतिकार काही अंशी कमी पडलेला आहे पॅरिस कांबळेचा. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. बॅटची टॉप एज आहेत मिड ऑफचे क्षेत्ररक्षक डावीकडे सरकतायत आणि जज करून झेल टिपतायत. पॅरिसचा खेळ संपलेला आहे. शेवटचा एक बॉल आणि एका चेंडूमध्ये 21 धावांची गरज. अभि चव्हाण यांनी झेल टिपलेला आहे आणि पॅरिस यांचा खेळ संपलाय. सत्यन चौधरी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताय. शेवटच्या एक बॉलसाठी ते स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. एका चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे. सामना जवळपास जिंकलाय सचिन ढवळेज प्रहार 11 या संघाने. फक्त औपचारिकता बाकी या सामन्याची. पुढचा बॉल फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय मिड ऑफ आहे. धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही आणि अशा पद्धतीनं 20 धावांनी विजय नोंदवलेला आहे टीम सचिन ढवळेज प्रहार 11 या संघाने. हार्डलक टीम मंगलमुंती इन्फ्राक चांगला खेळ एकंदरीत दोन्ही संघांच्या वतीने पाहायला मिळाला, पण गोलंदाजांचा दबदबा आपण सेकंड इनिंगमध्ये पाहिला आणि म्हणूनच फलंदाजांना जे काही त्यांना द्यायचं होतं ते देता आलं नाही आणि मोठ्या फरकानं हा सामना जिंकलेला आहे सचिन ढवळेज प्रहार 11ने. चला आपण लगेचच पुढच्या सामन्याकडे वळतो. यशवंत भाऊ पाचंगे आणि धीरेनभाई शहा स्पोर्ट्स फाउंडेशन आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण मॅच समरी पाहूया. सचिन ढवळेज प्रहार 11 संघाकडून राजीव पाटे यांनी 26 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं. आकाश गोरे 19 धावा देताना पाहायला मिळाले. विशाल निगोट यांनी 15 धावा बनवल्या. रणजित फराडे धावा 7. सत्यम चौधरी यांनी गोलंदाजी करताना मंगलमूर्ती इन्फ्रास्ट्रक्चर या संघाला चांगली साथ दिली. इकॉनॉमिकल राहिले. 2 विकेट्स त्यांच्या खात्यामध्ये 10 धावा खर्च केल्या. अभिजित दुधे यांनी